श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. यंदा वर्ष 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे. कारण 2026 मध्ये धोंड्याचा महिना आलेला आहे, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिले आहे. कारण भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं होतं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यामध्ये केलेले जप, तप, पूजा, स्तोत्रपठण, दानधर्म याचं फळ अनेक पटींनी फलदायी असतं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातला सर्वात विशेष, सर्वात खोलदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना हा नेमका कधी सुरू होत आहे, कधी संपतो, याचं एवढं महत्त्व का आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी या आलेल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. वर्षातले 12 महिने म्हणजे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत असतात. मग हा एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरतं, कशावरून ठरतं हा धोंड्याचा महिना? चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगामध्ये संपूर्ण एक महिना वाढतो. याचं कारण असं की चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवून काढण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारणतः 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्र वर्षात 354 दिवस असतात. आणि अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसाचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. आणि हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. आणि हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, त्यालाच अधिक मास असे म्हणतात. आणि हे असं केल्याने व्रत उत्सवाची तारीख तशीच राहते. म्हणून पंचांगन किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. आणि हेच अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रावरच्या संतुलन निर्माण करण्यासाठी हा अधिक मास येतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे आणि पृथ्वी ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादींद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच अधिक मास. आणि म्हणूनच अधिक मासादरम्यान केलेले कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त होत असते. तर हा अधिक मास अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. तर यावर्षी 2026 मध्ये अधिक मास आलेला आहे. तर यावर्षी अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 या दिवशी अधिक मासाला सुरुवात होणार आहे. आणि मराठी महिन्यानुसार जर सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होत आहे. आणि या दिवसापासून अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत आहे. आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. आणि या अधिक मासामध्ये 21 मे 2026 दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा बनलेला आहे. अधिक महिन्यात गुरुपुष्यामृत योग येणे खूप शुभ मानले जाते. हा असा योग खूप जास्त वर्षांनी घडत असतो, त्यामुळे तो अधिकच पवित्र होतो. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी ही 3दा येणार आहे. अंगारकीच्या उपवासाचं फळ म्हणजे शास्त्रात दिलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीचे एकत्रित पुण्य होय. आता आपण या महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया. या महिन्यात भगवद्गीतेचे मनापासून वाचन करावे. विष्णू सहस्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्रीरामचरित्र याचे वाचन करावे. अधिक मासातील काही विशिष्ट उपाय तसेच पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचं रोज अर्थासह पठण करावे. तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. जर एवढ्या मोठ्या स्तोत्रासाठी तुम्हाला वेळ नसेल तर फक्त मंत्र जप केला तरी काही हरकत नाही. या महिन्यात दानाला विशेष असं महत्त्व आहे. केसर, साखर, खजूर, खोबरं, गूळ अशा सात्विक वस्तूंचं दान केल्यास ग्रह दोष शांत होतात. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.